मैत्रिणींनो, मी शैला मिर्झापुरे. मैत्रिणींनो, सगळीकडे अगदी हळदी कुंकवाची रेलचेल सुरू आहे आणि तुम्ही स्वतःसाठी जगता याचा सगळ्यात जास्त आनंद आहे. आणि हे सर्व करताना कुठेतरी आपली एखादी मैत्रीण या सगळ्या सणसमारंभापासून आनंदापासून वंचित आहे का, थोडा विचार करूया आज. मैत्रिणींनो, जर एखाद्या मैत्रिणीच्या पतीचं जर निधन झालं असेल आणि तिला आपण तिच्या वेदना समजून घेत असताना सुद्धा आपण कुठेतरी अपशकुन होईल का या भिंतीने जर तिला खरोखर आपण टाळत असेल तर यावर विचार करण्याची खरोखर गरज आहे. दोन्ही चाकाची जबाबदारी सहजतेने आपल्या खांद्यावर घेते आणि ती अतिशय निर्भीडपणे पार पाडते, तर तिला सौभाग्यवती नाही म्हणणार का? शेवटच्या श्वासापर्यंत ती आपल्या जबाबदारी पार पाडत असताना सुद्धा आपण तिला कुठे अपमानित करतो किंवा तिचा स्वीकार करताना अपशकुन होईल का हा विचार करतो. हे फक्त एक स्त्रीच करते, असं पुरुषांमध्ये दिसत नाही. विदुराला कधी अपशकुन होईल म्हणून त्याला कुठल्या कार्यप्रसंगात मनाई केल्या जात नाही किंवा त्याला कुठल्याही प्रवेशास त्याला अपात्र ठरवत नाही किंवा त्याचा अपमान केला जात नाही. मग स्त्री सोबत हे का? पुरुष प्रधान संस्कृतीत आपण स्त्रीला दुय्यम स्थान का दिलं, तर तिच्या या विचारामुळेच जिजाऊ सावित्रीच्या या महाराष्ट्रात जर आपण स्वतःला खूप प्रगल्भ विचाराचे म्हणतो, मग आपल्यावर प्रश्नचिन्ह हा येते की आपण विचाराने प्रगल्भ झालो की आपण राहणीमानाने प्रगल्भ झालो, आपण कपड्याने प्रगल्भ झालो, आपण डिग्रीने प्रगल्भ झालो, परंतु खरं तर विचाराने अजूनही प्रगल्भ झालेलो नाही. आज तुम्ही 2 पाऊल पुढे जायचे तर 2 पाऊल मागे येत आहे आणि ही फार मोठी शोकांतिका आहे. यावर विचार करण्याची नक्कीच गरज आहे. धन्यवाद.